मध्ये डिस्टर्ब नको. तर आपण काय कॉपीराईट कार्यक्रम नाही ना, आतून जे येतं तेच आहे. आता ट्रॅकच सुटला. तर या माध्यमातून आपण काय केलं, गायचं शेण असेल, गोमूत्र असेल, विविध प्रकारचे प्रोडक्शन निर्मितीला चालू केलं. म्हणजे याचा अर्थ मी काय एखादी कंपनी खोलून बसलो त्या कंपनीचं प्रोडक्शन विकायला मी तुमच्याकडे आलो असा त्याचा अर्थ होत नाही. मग काय केलं, गोशाळा सदन झाल्या पाहिजेत. पहिलं गोशाळा सदन करायच्या, तर गोशाळेमध्ये चाऱ्या वाचून एकही गाई एक्सपायर नाही झाली पाहिजे. बरोबर, कारण आता गोशाळेला कोणी दान देत नाही, हा भाग महत्त्वाचा. आणि अनुदान जे मिळतं ते खूप थोडक्यात स्वरूपात आहे. मग गोशाळा सदन कसे होतील, गोशाळेमध्ये शेण पडतंय, गोमूत्र पडतंय, त्या शेण गोमूत्रापासून विविध प्रकार प्रोडक्शन बनवण्याचं ट्रेनिंग आम्ही गोशाळेला देतो. बरोबर, आता त्यांना ट्रेनिंग मिळालं, आम्ही मशिनरी घेऊन देतो. आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या गाडीत आता एका गोशाळेचं एक मशीन पडलेलं आहे बघा. आता या तिकडे वेळ नाही मिळाला आम्हाला त्या वेडिंगवाल्याकडे द्यायला, ते तसंच गाडीमध्ये आणलं, ते दाखवायसाठी नाही आणलं, तर ते गाडीत आहे म्हणून तुम्ही बघू शकता. म्हणजे आता हा उद्देश काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान अवगत केले, ते तंत्रज्ञान त्या गोशाळेवालेपर्यंत पोहोचवायचं आहे. बरोबर, विविध प्रकारच्या मशिनरी त्यांना बनवून द्यायच्या, त्यांना प्रोडक्शन बनवायचं ट्रेनिंग द्यायचं आहे. ते बिचारे गोशाळेमध्ये शेण गोमूत्रापासून ते प्रोडक्शन बनवतात. आता सगळ्यात मोठी अडचण आपली महाराष्ट्राची म्हणजे विकायची. आपण स्वतः शेतकरी असून सुद्धा आपण स्वतः विकत नाही दादा, व्यापारीकरण झालं आहे, व्यापारीकरण. बरोबर, हे सगळीकडे आपली महाराष्ट्राची दयनीय अवस्था आहे. आपल्याला विकता येत नाही, आपल्याला पिकवता येतं, विकायचं नॉलेज नसल्यामुळे आपण जास्तीत जास्त खूप मागे राहिलेलो आहोत. बरोबर, मग आता याच्यावरती उपचार काय, गोशाळेवाल्या ते प्रोडक्शन बनवतात, त्यांची तीच परिस्थिती, त्यांना विकता येत नाही. मग आपण एक OMK म्हणून ओम किसन पुरी या नावाने एक प्लॅटफॉर्म बनवला. बरोबर, त्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन, ऑफलाईन, ट्रॅडिशनल मार्केट, फ्रँचायसी मार्केट, मल्टी लेवल मार्केट, डोअर मार्केट, सगळ्या लेवलने मार्केट कॅच करायचा उपक्रम आपण हाती घेतला. मग आता विषय काय, या माध्यमातून काय होईल, जास्तीत जास्त युजर क्रिएट होतील. उदाहरणार्थ तुम्ही एखादी वस्तू वापरली, तुम्हाला चांगला रिझल्ट आला, रिझल्ट काय येईल, तुमच्या केमिकलयुक्त वस्तूपेक्षा हे तुम्हाला स्वस्त मिळेल, हा पहिला भाग. बरोबर, केमिकल मुक्त सेंद्रिय वापरल्यामुळे शरीराला असेल, पिकाला असेल, त्याचा फायदा होईल, हा दुसरा फायदा. तिसरी गोष्ट काय, नकळत तुमच्या त्या कष्टातली जी काही ती तुम्ही खरेदी केलं असेल त्याच्यातली नकळत काय रक्कम कुठं चालली, गोशाळेला चालली ना. कारण तुम्ही एक कुठली गोष्ट वापरता, आता आपण समजा ही पाण्याची बॉटल वापरली, बरोबर, ही पाण्याची बॉटल जर घेऊन पिलो आपण, तर याचा नकळत नाही, स्पष्टपणेच, उघडपणेच हिचा बेनिफिट कुठं जातो, त्या कंपनीच्या मालकाला जातो. त्याला काही कमी आहे का, बरोबर, पण पैसा कोणाचा आहे, आपल्या कष्टाचा आहे ना. बरोबर, काही तुम्ही खरेदी करा, काही करा, हे बलाढ्य धनाढ्याच्या घरामध्ये त्याचा बेनिफिट जातो. पण त्याला जातो, पण मध्ये EC लावून बसलेत ना, डीलर बसले, डिस्ट्रीब्युटर बसले, आपण नाही, आपण सामान्य आहेत. म्हणजे हे जे मध्ये बसलेत ना, हे एजंट, हे कमवून बसतात. बरोबर आहे की नाही, पैसा कोणाच्या खिशातला, सर्वसामान्याच्या खिशातला. मग फक्त आपल्याला आता दुकान बदलो, काय करू, हे केमिकल युक्त वापरायचं सोडून आपण सेंद्रिय वापरायला चालू करू. बरोबर, गोमातेपासून जे काही प्रोडक्शन बनलं जाईल ते आपण वापरायला चालू करू. दूध खायचं आहे, हेच खा, देशीचंच खा. तूप खायचं आहे, देशीचं खा. ताक खायचं आहे, देशीचं खा. सकाळी सकाळी आपल्याला उठल्या लागतं, आपल्याला ब्रश करायला कोलगेट लागते, टूथपेस्ट लागली तर ती आपली गोमयच वापरा, तेही प्रोडक्शन आपण तयार केलं. बरोबर, ब्रश झाला, आपल्याला आंघोळ करावी लागते. इतर संतुलन लाभण, आपल्याला नाव नाही घ्यायचे कोणाचे, नाहीतर विरोध होईल आपल्याला. इतर टिंब कंपनीचे वापरण्यापेक्षा, केमिकलयुक्त वापरण्यापेक्षा आपण गोमय साबण वापरू, त्याच तुलनेमध्ये रिझल्ट. तसाच आजही आपल्याकडे अशा क्वालिटीचे साबण आहेत की आपण दव साबण वापरतो, दव साबणमध्ये या साबणामध्ये काहीच फरक नाही. हे शेणा गोमूत्रापासून बनलेत आणि ते केमिकलपासून बनलेत. मग रेट जर त्याच्यापेक्षा कमी असेल आणि रिझल्ट त्याच्यापेक्षा चांगला असेल, विना केमिकल असेल, आणि दुसरा प्रश्न आपल्या कष्टाची कमाई, थोडीफार कमाई जर गोसेवेला जात असेल, तर मग ते दुकान बदलायला काय हरकत आहे. केमिकलपेक्षा गोमय आपण घेऊ. बरोबर, किंवा आता आपण खतं वापरतोय, खतं आपण अक्षरशः रासायनिक खताने आपल्या जमिनीचा पोत किती डाऊन झाला आपल्यालाच माहिती. बरोबर, मग त्याच्या बदले जर समजा आपण जर गोमय खतं जर वापरले, तर आता तुम्ही मला गोमय सर शेणखत, तर नक्कीच तुमचं म्हणणं बरोबर आहे. 2-2 वर्ष ते जमिनीत टाकलेलं शेणखत जमिनीला मिळतच नाही, कारण ते जमिनीत मिसळत नाही. बरोबर ना दादा, जमिनीत ते शेणखत न मिसळल्यामुळे ते आज टाकलेलं शेणखत डायरेक्ट दुसऱ्या वर्षी पिकाला मिळतं, तिसऱ्या वर्षी, तेव्हा त्याचा कुठंतरी रिझल्ट मिळतो. आणि 2-3 वर्ष त्याच्यातले बॅक्टेरिया पूर्ण डाऊन झालेला असतात. म्हणजे आज टाकलेलं शेणखत तुम्ही जर 3 वर्षांनी रिझल्ट आला तर 5% सुद्धा रिझल्ट ते देत नाही. म्हणून अक्षरशः शेणखताचे डोंगरचे डोंगर आपल्याकडे पडलेले असताना
आपण काय करतोय, रासायनिक वापरतोय, कारण आपल्याला हवा आहे तात्काळ रिझल्ट. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून काय केलंय, तात्काळ रिझल्ट हे शेणखत कसे देतील याचा विचार केला. मग त्याच्यामध्ये DAP असेल, NPK असेल, युरिया असेल, मग हे सगळं या शेणापासून, गोमूत्रापासून, अक्षरशः तुमच्या रासायनिक खताच्या तुलनेमध्ये जर तुम्हाला तिसऱ्या दिवशी रासायनिक खत रिझल्ट देत असेल, बरोबर काका, रासायनिक खत तुम्हाला जर तिसऱ्या दिवशी पिकाला रिझल्ट देत असेल तर हेही तुम्हाला तिसऱ्या दिवशी देईल. मुद्दा लक्षात आलाय ना. विषय काय, याच्या अगोदर जे शेणखत आपल्याला मिळत होतं ते तुम्हाला 2-2 वर्ष रिझल्ट देत नव्हतं, पण आता त्याच्यावरती आपण काही प्रक्रिया करून एक चांगलं तांत्रिक एक नॉलेज आपण ग्राप्स करून त्या गोष्टीवरती प्रक्रिया आपण केली आणि तुमचं शेणखत जे आहे हे तात्काळ 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशीच तुम्हाला रिझल्ट कसं देईल असे फॉर्म्युले आपण बनवले. मग याच्यामध्ये तुमचं NPK असेल, DAP असेल, युरिया असेल, त्यानंतर कीटकनाशक असेल, पोषक, सर्व गोष्टी आपण ते बनवण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामुळे काय होईल, आता बघा तुम्ही जर समजा खतं जे वापरतात, केमिकल सोडून फक्त गोमय वापरा, रिझल्ट तोच देतो मी तुम्हाला, बरोबर. आता जे पॉयझनयुक्त, विषयुक्त आपण जे वापरतोय याच्यामध्ये जीव हत्या होते. आपण समजा फवारा मारला, आळ्या मरतात, किडे मरतात, सगळं मरतात. हे जीव हत्या कोणाच्या माती, आपल्याच माती, बरोबर. तर त्याच्याच बदल्यात आम्ही असा फॉर्म्युला तयार केला आहे की एक आळी मारणार नाही, पण दुसऱ्या दिवशी आळी पिकावर दिसणारही नाही, बरोबर. एवढी दक्षता घेतली का जीव हत्या पण झाली नाही पाहिजे आणि आपल्याला रिझल्टही आला पाहिजे. विना केमिकल अशी औषधं आपण बनवलेत. मग आता विचार करा, याचे जर वापरकर्ते जर वाढले, बरोबर, एकाने वापरलं, दोघांनी वापरलं, 4 जण वापरलं, 8 जण वापरलं, 10 जण वापरलं, उद्या 1000 वापरते, 10,000 वापरते, न कळत अख्खा भारत वापरेल. आणि ज्यावेळेस याचे वापरकर्ते वाढतील, हे जास्त जास्त बनवावं लागेल. मग बनवणारे वाढले तर रॉ मटेरियल लागेल, कच्चा माल येईल कुठून, आकाशातून तर काय पडणार नाही. मग कच्चा माल येईल फक्त शेण आणि गोमूत्र. शेण गोमूत्र येईल कुठून, गाई सांभाळायला लागतील. गाई कटिंगला देऊन तर चालणार नाही ना मग, बरोबर. मग न कळत हा प्रोजेक्ट कुठे जाऊन थांबलाय, गोसेवेजवळ जाऊन थांबला. गाईचं संवर्धन, तुम्हाला जर समजा गाई, एका गाईपासून 100-200 रुपये दररोज जर उत्पादन चालू झालं, बरोबर, किंवा गोशाळेला जर उत्पादन चालू झालं तर ते आणखीन त्याची कॅपॅसिटी वाढवतील. 20 गायची कॅपॅसिटी 200 गायवरती घेऊन जातील, कारण उत्पादन मिळतंय ना, बरोबर. जास्तीत जास्त जेवढं उत्पादन मिळेल तेवढं ते सांभाळतील. परंतु त्याच्यासाठी फार बेसिक लेवलपासून आपल्याला सुरुवात करावं लागेल. आता इथं बघा, एखादं समजा आपल्याला साबण वापरायचं आहे, 10 मजली बिल्डिंगमध्ये राहणारा साबण वापरत नाही का, वापरतो की, बरोबर. पण तोय साबण वापरेल, दुसऱ्या मजल्यावर राहणारा साबण वापरेल, तळमजल्यात राहणारा साबण वापरेल, शेतात राहणारा साबण वापरेल, गावात राहणार प्रत्येक जण वापरेल. म्हणजे साबण बनवावे लागतील. साबण बनवण्यासाठी रॉ मटेरियल लागेल, म्हणजे गाई सांभाळल्या जातील. आता बघा, गोसेवा कोणी कोणी केली, बनवणाऱ्यांनी केली, त्यांनी प्रोडक्शन बनवलं. मी इथं उभं राहून बोलतोय, तुमच्यापर्यंत पोहोचवलं, मी गोसेवाच केली. महाराजांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय, महाराजांनी गोसेवाच केली. तुम्ही ते प्रोडक्शन वापरलं, तुम्ही गोसेवाच केली, बरोबर. याच्या अगोदर गोसेवा कशी होती, फक्त शेतकरी आणि शेतकरी, बाकी दुसरं कोणी करूच शकत नव्हतं. मग या माध्यमात, या प्रोजेक्टच्या माध्यमात सिस्टमच अशी बसवली की प्रत्येक जणाच्या वाट्याला त्या गोसेवेचा काही ना काही अंश, त्याचा हातभार लागला पाहिजे, असं नियोजन केलं. म्हणजे आता प्रत्येक जण उठून जर गोसेवेला लागला तर गोसेवा होणार नाही का, साधी गोष्ट आहे ना. बरं, साबण असा वापरायचं, मग असा वापरा की. युरियाची गोणी तशी टाकायची, मग अशी टाका की, बरोबर. DAP NPK तसंही वापरायचं तर असं वापरा की. कोलगेट असंही लावतं तर मग हे लावा की. शॅम्पू तसाही वापरतात तर हा वापरा की. त्याच्यापेक्षा कमी रिझल्ट, कमी किंमत आणि त्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट, अशा जर प्रक्रिया युक्त आपण जर समजा हे सगळे फॉर्म्युले तुमच्यापर्यंत जर आम्ही पोहोचवत असत, फक्त विषय काय, आपण हे वापरा, दुसऱ्यालाही सांगा, परंतु अगोदर त्याचा रिझल्ट काढा, बरोबर. स्वतःची शाश्वत, जोपर्यंत आतून उत्तर येत नाही ना तोपर्यंत आपण काही करायचं नाही. आतून आलं पाहिजे. मी 4 गोष्टी सांगून गेलो म्हणून लगेच आपण त्याला सुरुवात नाही करायची, बरोबर. हे काय कंपनीचं काम नाही. आपल्याला काय नुसतं कंपनी मोठी करायची नाही. कंपनी आहेच कोणाच्या, गोशाळा म्हणजे काय कंपनी आहे. मी तर बोलतो काय, तुम्हाला वाटतं की मी कंपनीचा मालक असेल, अजिबात नाही ना. उद्या महाराज समजा सोबत, आज महाराज वाटते कंपनीचे मालक आहेत म्हणून, नाहीत ना. उद्या मांडे पाटील कंपनीचे मालक होते, ते काय 10 गाय ते सांभाळतील, त्यांच्याकडे एखादं प्रोडक्शन आपण चालू करून दिलं, मग ते कंपनी मालक झालेत का, नाही ना.
किंवा तुम्ही इथं मस्तपैकी दुकान भरवलं गोमय प्रोडक्शन, याचा अर्थ तुम्ही लगेच मोठे डिस्ट्रीब्युटर झाले असंही नाही ना. ह्या सर्वसामान्यांना मिळून ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात. सगळ्यात महत्त्वाचा ट्रॅक जो आपण बसवला, वापरकर्ते वाढले पाहिजे. वापरकर्ते वाढले तर प्रोडक्शन वाढेल, प्रोडक्शन वाढलं तर रॉ मटेरियल वाढेल, रॉ मटेरियल वाढलं तर गोसेवा होईल. असा हा ट्रॅक आपण तयार केलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येकाने हातभार लावायचा. हातभार काय लावायचा आहे? जे जमेल ते. नाहीच काही जमलं ना तर गोमय वस्तू वापरायची. आपल्याला जर रिझल्ट आला तर ती दुसऱ्याला सांगायची, नाही रिझल्ट आला तर बोंब पण मारायची नाही. नाहीतर निगेटिव्ह गोष्टी आपण हे सांगत असताना वापर करतो त्या गोष्टी, बरोबर आहे की नाही. निगेटिव्ह गोष्टी आपण खूप स्पीडली फास्ट आपण पसरवतो, पॉझिटिव्ह गोष्ट आपण लवकर पसरत नाही, बरोबर. पण याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट अशी काहीच ठेवलेली नाही. सगळे ड्रॉबॅक याच्यात काढून टाकले. आता शेतीचे प्रोडक्ट आम्ही काही आणलेले सर्वसामान्य, आता इथं बघा आपल्याला काय साबण शॅम्पू आपण ते रेग्युलरचे तो विषय सोडा, पण सगळ्यात चांगले रिझल्ट देणारे प्रोडक्शन बघा असे आणलेले आहेत. त्याच्यामध्ये NPK, DAP आणि नायट्रोजन म्हणजे युरिया, हे तिन्हीचं अगोदर लिक्विड फॉर्ममध्ये आम्ही मिश्रण केलं. एका जो तो डोस तुम्ही दिला पिकाला की परफेक्ट रिझल्ट तुम्हाला 5व्या-6व्या दिवशी दिसायला लागला, बरोबर. त्याच्यासोबत आम्ही कीटकनाशक आणलं. आता सरासरी पाटील मला सांगत आहे महाराज, एकरी किती खर्च येतो रासायनिक खतासाठी? एक अंदाज ढोबळ मानाने 3,000 रुपये. मग 3,000 रुपये एकरी जो खर्च येतो आणि एकरी 3,000 रुपये खर्च करून जो रिझल्ट येतो तो जर 1000त मिळाला तर आपण समाधानी. 2,000 वाचले. पण दुसरा प्रश्न, रासायनिक मुक्त झालं, बरोबर. आणि त्या 1000तल्या काही ना काही जो काही बेनिफिट असतो तो आपल्या गोसेवेला गेला, म्हणजे पुण्याचं काम झालं, गोसेवाही झाली, आपल्याला रिझल्ट पण आला, चांगलं प्रोडक्शन पण आलं. आता आपल्याला आलं, 4 जण सांगायला काय हरकत आहे? चांगली गोष्ट सांगायला काय हरकत आहे? असं करत करत हळूहळू हा छोटासा का प्रयत्न असे ना, आज समजा आपण या ठिकाणी बसलो, 10 जण जमलो, उद्या हजारो असतील ना आपल्यासमोर, बरोबर. पण 10ला अगोदर रिझल्ट आला तर ना, हा मुद्दा आहे की नाही. मग कुठंतरी 10 पैकी एकाने तरी वापरायला सुरुवात केली तर 10 मागे राहतील ना, हा मुद्दा आहे की नाही. आज मी 2 महिने 4 महिने ती गोष्ट करून बघितली, बरोबर. मी करून बघितली, महाराजांना सांगितली, महाराजांनी करून बघितली, मांडे साहेबांना सांगितली, मांडे साहेबांनी त्याच्यावर अभ्यास अजून करून नाही पाहिजे, बरं का. नाही तर तुम्ही म्हणता काय केलं तुम्ही, असं नको व्हायला. तर आम्ही निघून गेलो का तुम्ही असं डोकं करीत त्यांचं. परवा आमची भेट झाली, त्यांनी सगळं ते ऐकलं, समजून घेतलं. काही ज्यांना ज्यांना रिझल्ट आले त्याची व्हिडिओ वगैरे बघितले. आता कानाचा आणि डोळ्याचा नक्की अंतर असतो, बरोबर. आता त्यांनी नुसतं बघितलं, आता ते वापरून बघतील. ते वापरून बघितल्याच्यानंतर तुम्ही बघा, आता ऐकलं, नंतर बघा प्रॅक्टिकली, नंतर त्याच्यात उतरा. घाई अजिबात नाही. विषय काय, केमिकल सारख्या कंपन्या इथे येतील, मस्तपैकी अशा मीटिंग घेतील, 1000 रुपये कमवून जातील, 10,000 रुपयाचं औषध तुम्हाला विकून जाते. पुन्हा काय, काहीच नाही. पुन्हा त्यांच्याकडे फिरकणे नाही आणि त्यांना बोलणे नाही. बरं, आपली एवढी कुवत पण नाही ना त्यांच्यापर्यंत पोहोचायची, बरोबर आहे की नाही. 10,000चं औषध घेतलं, फसवणूक झाली तर कुठं लाख रुपये घालून त्याच्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यापेक्षा जाऊ द्या, जे झालं ते आपल्या नशिबान झालं असं समजून आपण शांत बसून घेतो. पण या ठिकाणी तसं नाही. इथे तुम्ही 100 रुपयाची वस्तू वापरा, रिझल्ट नाही आला ना तर ते 100 रुपये रिटर्न घ्या, नाहीतर गायीच्या चाऱ्याला म्हणून सोडून द्या, परंतु समाधानाने सोडा. त्याच्यात निगेटिव्हिटी वापरून सोडू नका. मुद्दा लक्षात आलाय का, बरोबर. नाही तर सर जे कोऑर्डिनेटर असतील, जे एक्झिक्युटिव्ह, त्यांना सांगायचं बाबा मला रिझल्ट नाही आला, मी 100 रुपयाचं औषध घेतलं होतं, बरोबर. एक तर मला बदलून दे, चांगला फॉर्म्युला दे. अजून आता फॉर्म्युल्यात पण काय होतं बघा, जमिनीचा पोत, जमिनीचा दर्जा आणि पाण्याची क्वालिटी, याच्यावरती पिकामध्ये फरक पडतो दादा, बरोबर. समजा आमच्या श्रामपूर भागात जे पीक पिकत असेल तिथं थोडंसं वेगळं येत असेल, बरोबर आहे ना. तिकडे एकरी जर समजा 10 पोते निघत असेल तर इकडे 15 पोते निघत असेल, काहीतरी ते फरक असेल का सर. जमीन, पाणी, या सगळ्या गोष्टी त्याच्यात डिपेंड असतात. म्हणून जर समजा एखादा रिझल्ट नाही आला तर तो आवर्जून सांगायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या भागामध्ये तो फॉर्म्युला आपल्याला सेट करता येईल. हे सगळं नवीनच आहे ना. ही काही कंपनी थोडी मोठी आहे का, तिथे एकच फायनल बनवून विकायचं, हे असं नाही आहे. आपल्याला तुमच्या गावासाठी सुद्धा वेगळा फॉर्म्युला आपण चेंज करून देऊ शकतो. फक्त एकच आग्रह माझा एकच असेल की ह्या वस्तू वापरा, बरोबर, आणि त्याच्यातून रिझल्ट घ्या. मला थोडंसं प्रोडक्शन घेता जरा प्लीज, ऐका, तुमची फाईल पण घ्या वाटल्यास गाडीत असेल बघ, लॉक करा. आता रेग्युलर आपण गाई पाळतोय, बरोबर. आपण घास पीक घेतो, घास, बरोबर. सरासरी 35-40 किलो घास एका वाफेत निघतो, 100%, बरोबर. वाफे लहान असेल तर कमी नाही गेलो ना, पण एक ॲव्हरेज, चर्चेला ॲव्हरेज पकडू आपण, 35-40 किलो घास निघतो सरासरी. नाही, फाईल पण घ्या आणि प्रोडक्शन पण घ्या. पाठीमागे
कीटकनाशक पण आणा, पोषक पण आणा जरा. बरं, आता सरासरी 21 ते 25 दिवसात घास कापायला येतो आपला, राईट. सरासरी 12, 12.5, 13 इंचापर्यंतची उंची वाढते, राईट. आता हे पोषक मारल्याच्या नंतर तुमच्या घासाची उंची 3 ते 3.5 इंचांनी जास्त होते. म्हणजे 12 इंच वाढणार घास 15, 15.5 इंच होतो, उंची वाढली, बरोबर. पानाची रुंदी वाढते आणि घासाच्या काडीची जाडी वाढते. म्हणजे एका वाफ्यामध्ये तुमचा जर 40 किलो घास निघत असेल तर याच्या वापरामुळे तुमचा 50-55 किलो घास वाढतो. दुसरा प्रश्न, कापणी तुमची 18 दिवसानंतरच येते. म्हणजे ड्युरेशन पिरियड कमी झाला. म्हणजे सरासरी 6-7 कापणी मिळून 1 कापणी वाढली. आणि तुमचा घास जर 3 वर्ष चालत असेल तर हा 3.5-4 वर्ष चालेल. कारण त्याचं आयुष्य वाढतं. आयुष्य कशाने वाढतंय? आपण समजा मी पार असं मरेल जायला जर उभा असलो तर मी लवकर जाईल. जरा सुदृढ असलं तर जास्त दिवस टिकल ना, बरोबर आहे की नाही. जर खाणं पिणं व्यवस्थित असेल तर माणूस सुदृढ राहील, जास्त दिवस जगेल. असंच आहे, त्यांना जर खाणं पिणं आपण जर व्यवस्थित दिलं त्या झाडांना तर ते जगतील ना. हे नैसर्गिक खाणं पिणं जर त्यांना आपण जर दिलं तर त्याचं आयुष्य वाढतं. म्हणजे घास पीक हे तुम्हाला तात्काळ रिझल्ट दिसणारं सांगितलं आहे, बरोबर. बाकीच्या सगळ्याच पिकावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यात रिझल्ट येतो. आता याच्यामध्ये आणलं की ते हे पोषक आहे. याच्यामध्ये तुम्हाला युरिया पण मिळते, नायट्रोजन पण मिळतोय, बरोबर, पण लिक्विड फॉर्ममध्ये. याच्यामध्ये NPK पण मिळते, बरोबर, आणि याच्यामध्ये तुम्हाला DAP पण मिळते. आता पिकाला दुसरं काय लागतं अजून? मग हे 3 सोडून, बरोबर, पोषकसाठी या 3 गोष्टी लागतात. या 3 गोष्टी लिक्विड फॉर्ममध्ये. आता जेव्हा सॉलिड फॉर्ममध्ये आपण जमिनीत टाकतो, जमिनीत मिसळायला 4-2 दिवस वेळ लागतो त्याला. मुळातून पण पानापर्यंत पोचायला आणखी वेळ लागतो. पण लिक्विड फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्शन वापरता, लिक्विड फॉर्मचा रिझल्ट हा तुम्हाला तात्काळ दिसतो, बरोबर. कारण ते पानातूनही शोषलं जातं